अखेर आज शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची अधिकृत युती झाली। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले ब्ल्यू सी येथे, वरळी येथे, आणि त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी युतीची घोषणा केली। आणि त्यानंतर शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असेल हे आनंदित झाले। जवळपास राज्यभरामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, ठिकठिकाणी फटाके फुटले। जी महत्वाची भूमी म्हणजे ती दादर। सध्या आपण दादर येथील मध्यवर्ती शाखेमध्ये आहोत। आपण पाहू शकता ही शाखा क्रमांक 191। सध्या आपण याच ठिकाणी आहोत आणि येथे देखील आता निवडणुकीसाठी जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आपण शाखेमध्ये जाऊया आणि शाखेमध्ये कशी तयारी सुरू आहे ही बघूया। मुख्य म्हणजे आज या शाखेमध्ये आपण जर पाहिलं तर मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील यांचं आता मनोमिलन झालेलं आहे। अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात ही लोक लढाई करत होते, पण मराठी माणसांसाठी, मराठी मनांसाठी ही दोन्ही जे शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 20 वर्ष एकमेकांविरोधात लढत होते, पण आता ही दोघे एकत्र आलेत आणि स्वतः आपण इकडे जे शाखा प्रमुख असतील, शाखाध्यक्ष असतील त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल? अनेक वर्षांपासून तुम्ही एकमेकांविरोधात लढत होता, पण एका मुद्द्यासाठी स्वतः राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते एकत्र आले, ते म्हणजे मराठी माणूस, मराठी अस्मिता। काय सांगाल? तुम्ही अनेक वर्षांपासून शिवसैनिक आहात, तुमच्यासोबत तुमचे मित्र तुम्ही बोललात जसं की आम्ही आधीपासून लहानपासून एकसाथ खेळलेलो आहे, संतोषजी पण आहेत, अजितजी, काय भावना काय तुमची? खरं म्हणजे आम्ही सगळे अगोदर एकत्रच होतो। काही गोष्टी म्हणून एकाच भावाचे दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते आणि आज दोन भाऊ एकत्र आले। हा आनंद आम्हाला नाही झाला तर मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक नागरिकाला झालाय। आणि आज ही जी वज्रमूठ आहे ही दाखवून देईल, मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात दाखवून देईल काय परिस्थिती निर्माण करेल ती। विरोधकांचे धाबे दणाणलेत एकत्र आल्याने नुसतं। आपण जर पाहिलं तर विरोधकांचे धाबे दणाणले असं अजितजींनी सांगितले। संतोषजी काय सांगाल? अनेक वर्षांपासून तुम्ही इथे मनसेसाठी काम करताय, आज तुम्ही जवळपास इथे शाखेमध्ये आलात, एकमेकांना पेढे भरवलेत, काय भावना काय तुमची? आज पीसी झाली, अनेक शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक आपण पाहिलं ते भाऊक देखील झाले होते, काही लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फटाके देखील फोडलेत। आज प्रत्येकाच्या मनातली गोष्ट, आज जी मराठी माणसाच्या होती ती आज गोष्ट घडली। तुम्हाला माहिती असेल तर रामायणामध्ये पण जसा रामाचा आणि भरत मिलाप जसा झाला, तसा आज राजसाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा आज हे दोघांचा मिलाप झालेला आहे। दिवाळी सारखा हा दिवस आज साजरा केला जावा यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तुम्ही पाहू शकतात आणि शिवसैनिक हे आम्ही एकमेकांचं तोंड गोड करायला आणि एक चांगला सणाचा दिवस म्हणून साजरा करायला आम्ही इकडे आज सगळे भेटलेलो आहोत। आणि हा दिवस सगळा महाराष्ट्र ज्याची वाट प्रतीक्षा बघत होता, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, हृदयातली जी गोष्ट होती ती आज पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सर्व महाराष्ट्र सैनिक, सगळे शिवसैनिक, सगळे भाऊक झाले। खरोखर त्यांच्या मनातली जी गोष्ट होती आज कित्येक 20 वर्षानंतर एवढा जो पर्व गेलेला आहे तो आज कुठेतरी तो संपलेला आहे आणि आज मराठी माणूस म्हणून आज सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर मराठी माणूस एकत्र आलेला आहे। सर, आता जवळपास 20 दिवस राहिलेले आहेत, वॉर्ड कोणाला जाईल काय सांगता येत नाही, पण मराठी माणसासाठी तुम्ही लढताय जसं म्हणालात, कशी तयारी सुरू आहे? कसं आपल्याला मुंबई जिंकायची, काय तुमची रणनीती? काय रणनीती नाही सांगणार, कारण ती आम्हाला विरोधकांना कळू नये म्हणून आम्ही ती रणनीती ठरवायलाच इथे बसलोय। आज जिकडे युती झाली लगेच मी बोललो साडीशी आणि आपण आज बसलोय, तात्विक रूपे बसलोय। उद्या पुन्हा बसणार आणि रोजच भेटणार। जोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, जोपर्यंत भगवा झेंडा फडकणार नाही तोपर्यंत। आता रणनीती करायची गरज आम्हाला नाहीये, मराठी माणूस आम्हाला निवडून देण्याची मला खात्री आहे। आता रणनीती करायची ती त्यांना, समोरच्यांना करायची आहे, आम्हाला काय करायची गरज नाही। आता रणनीती जी आखायची आहे ती दोन ठाकरे बंधूंनी आखलेली आहे। तुमच्या समोर जे आव्हान जे महत्वाचं असणार आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि मुख्य म्हणजे ते शिंदे सेनेचं, कारण शिंदे सेनेतले काही लोक हे तुमच्या सोबत देखील होते, त्यानंतर पक्ष फुटले आणि आता काय सांगाल की जवळपास अनेक सरवणकर असतील किंवा अनेक त्यांचे समर्थक असतील ते देखील इथे मोठ्या प्रमाणात ताकद लावतील, काय कसं टॅकल कराल तुम्ही? आता यायच्या आधीच काही वेळापूर्वीच मला काही शिवसैनिक बोललो तरी चालेल त्यांच्या, कारण की त्यांच्या रक्तामध्ये बोलले अजून आम्ही ठाकरे बंधूंना मानतो
आणि आज ते ठाकरे बंधू एकत्र आले, आम्हाला मनापासून आनंद होतोय. असे त्या शिवसैनिक जे गेलेल्या त्यांच्या मनातली जी इच्छा आमच्याकडे व्यक्त केली त्यांनी, कुठे ना कुठे त्यांना खंत वाटत असेल आपण चुकी केली, पण आता ते काही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की दबले असतील, काही असेल, पण ते या गोष्टीची वाट बघतोय आणि कधीही कुठल्याही क्षणी ते परत इकडे येऊ शकतील. काही शिवसैनिक जे खरोखर ठाकरेंना मानतात आणि मराठी माणसासाठी, मराठीच्या मायभूमीसाठी ते आज एकत्र येतील अशी मला खात्री वाटते. अजित दादा, काय सांगशील? आजपासून तुम्ही तयारी करताय, तुम्ही दोघं जेव्हा दुबार मतदार शोधण्यासाठी देखील तुम्ही दोघं अनेक साईन मध्ये असेल किंवा इमारतीमध्ये देखील दिला होता. काय तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये जो ठाकरेंनी एवढ्या वर्षी विकास केलेला आहे, पुढे आता काय करणार? नाही, विकास म्हणाल तर परवा आदित्य साहेबांची तुम्ही हे बघितलं असाल वरळी डोमला, त्यांनी अगदी पद्धतशीर सांगितलं. 1997ला ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला 600 कोटीची डेप्स मध्ये होती महानगरपालिका, आणि 2022 मध्ये जेव्हा गेली तेव्हा 92,000 कोटीची एफडी होती. मी म्हणतोय की ते म्हणतात की पैसे खाल्ले, ठीक आहे, मान्य करतो एका सेकंदासाठी, पण 92,000 कोटीची एफडी ज्या वेळेला 2022 मध्ये होती, 22 नंतर आज 25 आले, 2025 मध्ये आज जर का त्यांनी त्याच्यापेक्षा वाढवली असेल तर आपण सांगू शकतो की त्यांनी फायद्यात नेली आहे. त्यापेक्षा कमी केलं असेल तर कोणी खाल्ले, कोण ते म्हणतात ना धुरंधर की धूर अंदर, हे तुम्हाला दिसेल ना. कारण मुंबईतला नागरिक हा सुज्ञ आहे आणि अभ्यासू आहे, एज्युकेटेड आहे, तो प्रत्येक नागरिक हा टॅक्स बेअरर आहे. त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही का ते पैशाने विकणारी लोक नाहीत मुंबईतली. तुम्ही काही केलं असेल, काही कराल, पण काय विकास केला तो प्रॉपर सांगा. काय विकास केला तुम्ही? नुसता विकास म्हणजे एखाद्याला जन्म केलेल्या मुलाचं नाव पण विकास ठेवतात हो, तसा विकास नाही ना चालत. काय विकास केला तुम्ही? 3 वर्षात महानगरपालिकेची जर तुम्ही एफडी मोडले असाल तर त्याला विकास नाही म्हणत ना. तुम्ही कसले कसले टेंडर कुठचे काढले ते बघेल. आपण जर पाहिलं तर विकास आम्ही जो केलेला आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि आपल्यासोबत काही अनेक शिवसैनिक इथे बसलेले आहेत, काही मनसैनिक आहेत. आपण ज्येष्ठ शिवसैनिकांशी बोलूया. सर, काय सांगाल? अनेक वर्ष तुम्ही शिवसेनेसाठी काय सांगाल, आंदोलनं केलीत, रस्त्यावर उतरलात, आज 2 बंधू एकत्र आलेले आहेत, काय भावना आहेत? एवढ्या वर्ष ती दोघं वेगळी होती. ती वेगळी अशी म्हणता येईल, थोडा दोघांची तशी मनं वेगळी होती, फक्त मनोमिलन व्हायचं होतं कुठेतरी, ते आज झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढे यशाची पायरी ही ठाकरे बंधूच घेणार आहेत. मग ती महामुंबई असो, मुंबई महानगरपालिका असो, किंवा उद्या होणारे महाराष्ट्राच्या कुठल्याही निवडणूक असो, हे ठाकरे बंधू ह्या सगळ्यांनाच पुरवणार आहे. हे तेवढंच. कारण का मागील जवळजवळ माझा 77 वय आहे. मी वयाच्या विषयावरती त्या उमरखाली, डोंगरी उमरखाली शाखाप्रमुख झाल्यानंतर मी शिवसैनिक, मी माझ्या पायावर शिवसेना याच्या व्यतिरिक्त मी कुठे गेलो नाही. आणि असे ज्येष्ठ शिवसैनिक बरेच आहेत की त्यांना हे हवं होतं आणि ते घडलेलं आहे. उद्या तुम्ही पाहाल की शाखातून तुम्हाला ज्येष्ठ शिवसैनिक उतरलेले दिसतील, त्याबरोबर ज्येष्ठ मनसैनिक. आता मनसैनिक ज्येष्ठ म्हणणार नाही मी, कारण का शिवसैनिक ज्येष्ठ आहेत तेच आहेत. आणि आम्ही म्हणजे मी जवळजवळ रोजच शाखेत येतो, बसतो. मला जेवढे माझी आता भूमिका कशी आहे की सल्लागाराची, विचारला तर सल्ला नाही, गार बसायचं. तर माझा दृष्टिकोन किंवा माझी समज किंवा माझी बुद्धी ही चालते, त्याच्यातून यापुढे ही युती, हे ठाकरे बंधू कायम आणि कायमच एकत्र राहिले पाहिजे, तरच हा महाराष्ट्र घडला जाईल. नाहीतर हे लुटारू लोक घुसले, लुटारू, फक्त पैसे पैसे पैसे, आणि जे काय मिळतंय ते ओरबडायचं, साड्या वाटायच्या, हे वाटलं ते वाटलं, सगळं चालू आहे. संघटने, शिवसेनेत किंवा मनसेने हे हा प्रकार घडत नाही. हे कष्टाने निष्ठेने आलेले शिवसैनिक आणि मनसैनिक आहेत. आणि ह्याच्या पुढे ही मराठी माणसाची एकजूट कायम पुढे जाणार आहे. सर, बोलताना तुम्ही थोडेसे तुमचे अश्रू अनावरती आले, काय सांगाल? डोळ्यात तुमच्या पाणी आहे. तुम्ही बोलल्यामुळे मला जास्त बाहेर आले, ते डोळ्यात होते ते बाहेर आले, कारण का मला अत्यानंद झालेला आहे. अत्यानंद झाला, अत्यानंद. मी एक मी भावनिक पोस्ट अजितला टाकलेली आहे. सकाळ दुपारी मी, कारण का माझ्या वयापर्यंत मी तेवढंच जाऊ शकत नाही, पण दुपारचं मी ते दृष्ट पाहिली, 2 बंधू तिकडे साहेबांच्या स्मृतीला हे करतात, एवढं एक भावनिक पोस्ट टाकली, ती अजितने पाहिली नाही. ती भावनिक पोस्ट लिहिताना पण माझ्या डोळ्यात पाणी होतं. अजित, तू वाचून दाखव ती पोस्ट. आणि खरं हे इथून आहे. आम्हाला पैशाचा लोभ नाही,
आम्हाला पैशाचा लोभ नाही, आम्ही फक्त प्रेमाचे भुकेलेले आहोत. आमची ही संपत्ती आहे, आमचा पैसा ही आमची संपत्ती कोणाचीच नाही. ही संपत्ती आमची आहे. पैसा येतो जातो, घेऊन कुठे जाणार आहोत आम्ही? ही 4 खांदे लावायला लोक येतील तेव्हा कळेल मला की माझ्या घरच्याला की काय एवढ्या वर्षात मी काय कमवलं. आपण जर पाहिलं तर अनेक जे ज्येष्ठ शिवसैनिक असतील किंवा महिला शिवसैनिक असतील किंवा अनेक लोक आता एकत्रित आलेले आहेत आणि मागचे सगळे रुसवे फुगे आता बाजूला ठेवून दोघं देखील मराठी माणसांसाठी असेल किंवा अनेक मुंबईच्या विकासासाठी, मुंबई वाचवण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळे आता येणारी जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल ती चुरशीची ठरणार आहे. कारण आता शिवसेना मनसे विरुद्ध आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेची अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे बघायला महत्वाचं असणार आहे की आता या बीएमसी निवडणुकीमध्ये कोणाचा महापौर होणार. कॅमेरा पर्सन नागेशसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, दादर.